या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए सेकंड इयरमधील सेमेस्टर 4 मधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आर्थिक विकासाचे अर्थशास्त्र विकासाचे अर्थशास्त्र या आपला पेपर क्रमांक 8 मधील आपल्याला पहिला चॅप्टर मधील तिसरा टॉपिक पाहायचा आहे, की आर्थिक विकासातील अडथळे, ऑब्स्टॅकल्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आपण यापूर्वी आर्थिक विकास कशाला म्हणायचा आहे, विकासाला पूरक ठरणारे कोणते घटक आहेत, यावर आपण चर्चा केलेली आहे, की आणि त्यातील अडथळे आज आपल्याला या ठिकाणी पाहायचे, की एखादा देश अल्पविकसित का राहतो? आपण अल्पविकसित राष्ट्र कशाला म्हणायचं आहे, त्याची वैशिष्ट्ये देखील आपण पाहितलेली आहेत. अल्पविकसित राष्ट्र कुणाला म्हटलेलं, की ज्या राष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं, असमतोल विकास झालेला असतो, द्विदल अर्थव्यवस्था असते किंवा भांडवलाचा अभाव असतो. अ, त्याचबरोबर गरिबी मोठ्या फार प्रमाणात असते, पायाभूत सुविधांचा अभाव असतो, कृषीवर आधारित लोकसंख्या, प्राथमिक क्षेत्रावर आधारित लोकसंख्या जास्त असते किंवा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं किंवा वास्तव उत्पन्न कमी असतं किंवा लोकांचं भौतिक कल्याण कमी असतं. तर ही सगळी मुद्दे किंवा हे सगळे शब्द अल्पविकसित राष्ट्राच्या वैशिष्ट्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात किंवा ही परिस्थिती जिथे असते त्या राष्ट्राला आपण अल्पविकसित राष्ट्र किंवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी यांच्यापेक्षा जर आपलं राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल एखाद्या राष्ट्राचं, तर त्या राष्ट्राला किंवा दरडोई उत्पन्न कमी असेल, तर त्या राष्ट्राला अल्पविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं आणि अल्पविकसित राष्ट्राची आपण वैशिष्ट्ये देखील पाहितलेली आहेत. त्यानंतर अल्पविकसित राष्ट्र का असतं हे आज अडथळे पाहायचे आहेत किंवा एखादं राष्ट्र विकसित कसं करता येईल यासाठी पूरक ठरणारे घटक देखील आपण पाहितलेले आहे. ज्यामध्ये आपण पाहतो की भांडवलाचा पुरवठा झाला पाहिजे, पायाभूत सुविधा उपलब्ध झाला पाहिजे, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे, कौशल्ययुक्त पर्याप्त लोकसंख्या देशात असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर कृषीबरोबर इतरही क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. विशेषतः उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा विकास मोठ्या फार प्रमाणात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात यांचा रोल जास्त असला पाहिजे. अ, त्याचबरोबर आपण पाहितलेलं की रोजगाराचं प्रमाणही त्या ठिकाणी जास्त असलं पाहिजे. अ, मार्केटचा विस्तार जास्त झाला पाहिजे. अ, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढून राहणीमानात वाढ झाली पाहिजे. लोकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. ही सगळी आपण पाहितलेलं की देशाच्या विकासाला पूरक ठरणारे हे घटक आहेत किंवा विकास घडवून आणणारे घटक आहेत. तर तर त्या घटकाशिवाय राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. परंतु आपण पाहतो की हा विकास करत असताना जागतिक पातळीवर म्हणा किंवा आपल्या देशाच्या पातळीवर म्हणा अनेक अडचणी येत असतात, अडथळे येत असतात. ती अडथळे या ठिकाणी अडथळे मर्यादा ज्याला आपण म्हणूया की ही येत असतात आणि ती अडथळे आज या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. जी विकासाला पूरक घटक आहेत, त्यालाच आपण थोडं जर निगेटिव्ह केलं तर तिचा अडथळे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जसे की भांडवलाचा अभाव आहे, बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असतो, विदेशी व्यापार प्रतिकूल असतो. त्याचबरोबर आपण दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं, अतिरिक्त लोकसंख्या असते, नैसर्गिक साधन संपत्तीची कमी उपलब्धता असते आणि ह्या सगळ्या गोष्टी पारंपरिक शिक्षण असतं, लोकांचा मागासलेला दृष्टिकोन असतो, सामाजिक स्थिती अ, विषम असते, भेदयुक्त अर्थव्यवस्था असेल, अ, शहरी अशी ग्रामीण भागातून स्थलांतराचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात असतं. तर ही सगळी कारणे, ही विकासाचे अडथळे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर साधारणपणे अ, हा टॉपिक खूप सोपा आहे, परंतु एखाद्याचा मग तो अ, कुटुंबाचा असेल, व्यक्तीचा असेल की राष्ट्राचा असेल, विकास करायचा असेल तर त्याला कुठले अडथळे येतात. तर यामध्ये हे अडथळे सर्वसाधारणपणे सर्वांनाच लागू झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला अडथळा आता आपण पाहूया की दारिद्र्याचे दुष्टचक्र हा पहिला मुद्दा अडथळ्यांमध्ये सांगितलेला आहे, की आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये साधारणपणे अ, तेंडुलकर समिती आणि त्यानंतर अ, ह्या समितीच्या नुसार आपल्या भारतामध्ये साधारणपणे 21% या ठिकाणी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. पुन्हा त्याच्यानंतर रंगराजन कमिटी आली आणि त्या कमिटीने
दारिद्र्याचा आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष दिलेला आहे, की भारतामध्ये दारिद्र्याखालील लोकांचं प्रमाण हे 27% आहे. म्हणजे आपण पाहतो की एवढी जर लोकसंख्या 27% म्हणजे खूप लोक 1/3 ज्याला आपण म्हणतो, की ज्या देशामध्ये एवढं दारिद्र्य असतं तिथे विकासाची कल्पना आपण करू शकत नाही. कारण दारिद्र्य हा विकासातील मुख्य अडथळा आहे. कारण दारिद्र्य का येतं तर वाढती अतिरिक्त लोकसंख्या असते, गरिबीमुळे दारिद्र्य येतं, लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत नाहीत, परंपरागत शिक्षण असतं आणि पैसाच नसल्यामुळे घराच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत आणि आपला स्वतःचा विकास करू शकत नाहीत. मग अशा वेळेस राष्ट्राचा विकास करायचा असेल तर दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना शासनाकडून होत असतात. त्या योजनांचा लाभ घेणे आणि मग शासन अनुदान देतं, सवलती देतं आणि मग शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि इतर रोजगारातील सोयी-सवलती असतील. ह्या सगळ्या सोयी-सवलतीचा लाभ घेऊन दारिद्र्य जर दूर झालं तर देशाचा विकास करता येतो. परंतु देशाच्या विकासातील दारिद्र्य हा मोठा अडथळा असतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. की गरीब राष्ट्रात अशा काही शक्ती असतात, की त्या एकमेकांवर अशा तऱ्हेने प्रतिघात करत असतात, की त्यामुळे गरीब राष्ट्र हे दारिद्र्य अवस्थेतच राहतं. त्यातील सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे भांडवल. भांडवलाचा पुरवठा बचत शक्ती, इच्छाशक्तीवर अवलंबून असतो, तर भांडवलाची मागणी ही गुंतवणुकीच्या प्रेरणेवर अवलंबून असते. आणि भांडवल निर्मितीच्या या दोन्ही बाजूत चक्राकार संबंध असतो. पहा, भांडवलाचा पुरवठा आणि भांडवलाची मागणी ह्या दोन्ही गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात आणि ह्या जोपर्यंत दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह राहत नाहीत, तोपर्यंत आपण पाहतो की दारिद्र्याचं दुष्टचक्र कमी होऊ शकत नाही आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये हेच असतं. भांडवलाचा पुरवठ्याचा अभाव असतो कारण लोक गरीब असतात म्हणून बचत कमी असते आणि त्यांची इच्छा नसते. त्याचबरोबर पैसाच नसतो म्हणून मागणी कमी असते आणि मागणी कमी म्हणून गुंतवणूक कमी असते आणि या दोन्ही चक्रामध्ये राष्ट्र त्या ठिकाणी थांबतं किंवा त्या राष्ट्राचा विकास होत नाही किंवा अडथळा येतो. या ठिकाणी भांडवलाची पुरवठा बाजू सांगितलं. जर एखादं राष्ट्र गरीब असेल तर त्याची बचतीची ही मर्यादा कमीच राहते, मर्यादितच राहते. बचत क्षमता मर्यादित राहते. गरीब राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे केवळ 10%च बचत करू शकतात. आपल्या भारताचा बचत दर माहिती आहे का तुम्हाला? 34% आहे आणि गुंतवणूक दर हा 38% या दरम्यान आहे. तर आता भारतात सध्या बचत दर हा वाढलेला आहे. परंतु आपण पाहतो की आणखी यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. बचत दर एवढा असूनही त्याचं भांडवलात रूपांतर झालं पाहिजे. नुसती बचत असून उपयोग नाही, तर अ, भौतिक साधनात त्याचं रूपांतर झालं पाहिजे. तोपर्यंत विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे विकास कार्यक्रमांसाठी भांडवलाचा तुटवडा निर्माण होतो. भांडवलाच्या दुर्मिळतेमुळे या राष्ट्रांना श्रमप्रधान तंत्राचा वापर करणे भाग पडते आणि परिणामी उत्पादन पातळी घसरते. आपण पाहतो उत्पादन घेण्याचे 2 तंत्र आहेत. एक प्रधान तंत्र आणि दुसरं भांडवल प्रधान तंत्र. भांडवल प्रधान तंत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, तर श्रमप्रधान तंत्रामध्ये वस्तूची निर्मिती ही लोकांकडून केली जाते आणि आपण पाहतो की लोकांना मर्यादा असतात, त्यांच्यात कौशल्याचा अभाव असतो आणि त्यामुळे उत्पादन निर्मितीचा वेग आणि गुणवत्ता यामध्ये कमी पडतो, उत्पादन खर्च वाढतो आणि मार्केटमध्ये श्रमप्रधान तंत्रातून निर्माण झालेल्या वस्तू ह्या भांडवल प्रधान तंत्राच्या तुलनेत या ठिकाणी मागे पडतात आणि त्यामुळे परिणामी विक्री थांबते आणि मागणीच येत नसल्यामुळे मागणीअभावी उत्पादन बंद पडतं आणि त्यामुळे देश मागासलेला राहतो. परिणामी उत्पादन पातळी घसरते आणि शेती आणि उद्योगधंद्यात ही उत्पादकतेची पातळी कमी असल्याने ते गुंतवणूक पातळी वाढवण्यासाठी आर्थिक वाढावा निर्माण करू शकत नाही. इतकेच नव्हे तर कुटुंबाची उपभोग पातळी उंचावण्यासाठीही खर्चयोग्य उत्पन्न शिल्लक टाकू शकत नाहीत आणि त्यामुळे गरीब राष्ट्राला दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर पडणे फारच कठीण जाते. सॅम्युएल्सन म्हणतात, की अविकसित राष्ट्रे आपले डोके पाण्याबाहेर काढू शकत नाहीत कारण त्यांचे उत्पादन इतके कमी असते की ज्यामुळे त्यांच्या राहणीमानाची पातळी वाढली असली तरी अशा भांडवल निर्मितीसाठी ते काही शिल्लक टाकू शकत नाही. आता ही झाली पुरवठ्याची बाजू. आता मागणीची बाजू पाहूया. भांडवलाची मागणीची बाजू. भांडवलाच्या मागणीच्या बाजूनेही दारिद्र्याचे दुष्टचक्र आर्थिक विकासावर परिणाम करते. गरीब राष्ट्रात बाजाराचा आकार लहान असतो आणि त्यामुळे गुंतवणुकीची प्रेरणाच नसते. अल्प गुंतवणूक कार्यामुळे उत्पादन पातळी कमी असते आणि परिणामी दारिद्र्याचे प्रमाण वाढते. त्यामध्ये दुसरा मुद्दा आता दारिद्र्याच्या नंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला देशाच्या आर्थिक विकासातील अडथळा सांगता येईल, की आंतरराष्ट्रीय शक्तीचे प्रभुत्व. आपण पाहतो, की अ,
मिंट, शिंगर, लेविस, मिर्डाल या अर्थशास्त्रज्ञांनी अविकसित राष्ट्रांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी अविकसित राष्ट्रांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेतात, विकसित राष्ट्रे अविकसित राष्ट्राचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेतात याबाबत अनेक सिद्धांत मांडले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत समानता प्रस्थापित करणाऱ्या शक्तीचे अयोग्य वाटप झाल्याने विकसित राष्ट्रांना व्यापारापासून नेहमीच फायदा मिळालेला आहे. अविकसित राष्ट्रांचा बाजार आंतरराष्ट्रीय व्यापाराला खुला झाल्यानंतर विकसित राष्ट्रांची निर्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विकसित राष्ट्रांनी औद्योगिकरणामुळे स्वस्त, सुंदर वस्तू या राष्ट्रांना आपल्या वसाहत राष्ट्रांच्या मोठ्या प्रमाणावर विकून आपला व्यापार वाढविला आहे. परंतु या व्यापारामुळे अविकसित राष्ट्रांना त्यांच्या विकासात कवडी मोलाचीही मदत झालेली नाही. उलट परावलंबन मात्र वाढलेले दिसते. अविकसित राष्ट्राच्या व्यापार तोलात नेहमी चढ-उतार होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती अस्थिर बनलेली आहे. मंदीच्या काळात व्यापार शर्ती प्रतिकूल झाल्याने परकीय चलनात घट होऊन परकीय व्यापार तोलाच्या प्रश्नांशी तोंड द्यावे लागेल. त्याचबरोबर तेजीच्या काळातही विकसनशील राष्ट्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा फायदा झालेला नाही. अविकसित राष्ट्राचा भर निर्यातीवर अधिक असल्याने त्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू निर्मित व्यवसायाचीच वाढ अधिक झाली आणि त्यामुळे इतर व्यवसाय खुंटतात. तसेच व्यापार चक्राचा निर्यातीवर परिणाम झाल्याने उत्पादनही घटते आणि या सर्व गोष्टीचा प्रतिकूल परिणाम अविकसित राष्ट्राच्या विकासावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शेवटी अविकसित राष्ट्रांचा गैरफायदा विकसित राष्ट्रे घेतात आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की राष्ट्रे हे अनेक वर्ष अविकसितच राहतात. म्हणजे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारात अशा प्रकारची स्थिती असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर एखादं राष्ट्र आर्थिक विकास का करू शकत नाही? तिसरा अडथळा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, की बाजाराच्या अपूर्णतेमुळे साधनांचा दुरुपयोग होतो. आपण पाहतो की बाजारपेठ मर्यादित असते कारण लोकांचं उत्पन्नच नसतं. त्यामुळे मागणी कमी येते आणि मागणी कमी असल्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होत नाही. बाजारपेठेचा जर विस्तार करायचा असेल तर लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि तशा प्रकारच्या गुणवत्तायुक्त वस्तू ह्या बाजारपेठेमध्ये आल्या पाहिजे. परंतु आपण पाहतो की भांडवलाच्या अभावामुळे हे पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून बाजारपेठेची अपूर्णता म्हणजेच उत्पादन घटकात असलेली गतिहीनता, बाजाराबद्दलचे अज्ञान, पारंपरिक समाजरचना, विशेषीकरणाचा अभाव इत्यादी होय. या सर्व घटकांमुळेच आर्थिक विकासात अडथळा निर्माण होतो. बाजाराच्या अपूर्णतेमुळे राष्ट्राची उत्पादन क्षमता कमी होते. तसेच उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांचा गैरवापर आणि अपुरा वापर होत असतो. त्यामुळे उत्पादन शक्ती कमी होते. जर उत्पादन घटकांनाच पूर्ण स्वातंत्र्य असेल तर ते एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जेथे अधिक उत्पन्न मिळेल तिथे जाऊ शकतील आणि अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पादनात ते जास्तीत जास्त भर घालू शकतील. परंतु अविकसित राष्ट्रात असे दिसून येत नाही. या राष्ट्रातील श्रमिक जेथे सीमांत उत्पादकता शून्य आहे अशाच व्यवसायात गुंतलेले दिसून येतात. उदाहरणार्थ शेती क्षेत्र. हे जरी खरे असले तरी श्रमिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी जास्त मजुरी मिळत असते तरी तेथे जाण्यास उत्सुक नसतात. त्यानंतरचा अडथळा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की बचत व गुंतवणुकीचा दर कमी. आपण पाहतो की एखाद्या देशाचा विकास करायचा असेल तर त्या राष्ट्रात गुंतवणूक होणं महत्वाचं आहे आणि गुंतवणूक करायची असेल तर बचत असणं महत्वाचं. कारण बचतीतूनच भांडवल उपलब्ध होतं आणि भांडवलातूनच गुंतवणूक तयार होत असते आणि म्हणून हे दर जसं की आपण पाहतो विकसित राष्ट्रात हे दर 70-80% पर्यंत असतात आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की ते 10-20% खाली असतात आणि त्यामुळे भांडवलच उपलब्ध होत नसेल तर विकास कुठून येणार? तर अशा प्रकारची स्थिती मुळेच देशाचा विकास होऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. दारिद्र्य आणि अविकसितपणा याचे मुख्य कारण म्हणजे बचत व गुंतवणुकीचा दर राष्ट्रात कमी असणे होय. राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 5 ते 8%च बचत केली जाते. या उलट विकसित राष्ट्राचा हा दर 15 ते 20% शेकडा असतो आणि जेव्हा राष्ट्रात बचत कमी असते तेव्हा साहजिकच गुंतवणूक व भांडवल संचय कमी असतो. दरडोई भांडवल कमी असल्याने उत्पादकता कमी होते आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नही कमी होते आणि म्हणूनच अविकसित राष्ट्रे गरिबीच्या दुष्ट चक्रात सापडतात. गरिबीचे दुष्ट चक्र हे आर्थिक विकासातील सर्वात मोठा अडथळा समजले जाते.
गरिबीच्या दुष्टचक्रामुळे भांडवल संचयाची मागणी व पुरवठा यावर परिणाम होतो. पुरवठ्याच्या बाजूने विचार केल्यास गरिबीमुळे बचत शक्ती कमी होते, गुंतवणूक कमी होते, गुंतवणुकीमुळे भांडवल निर्मिती कमी होते. मागणीच्या बाजूने लोक गरीब असल्याने वस्तूची मागणी कमी करतात आणि त्यामुळे बाजाराचा आकार लहान होतो. गुंतवणुकीची प्रेरणा कमी मिळते आणि गुंतवणूक कमी झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी होऊन राष्ट्रात गरिबी निर्माण होते. त्यानंतरचा विकासातील अडथळा या ठिकाणी सांगता येईल, की वाढती लोकसंख्या. आपण पाहतो, की जगाचा विचार जर केला तर आशिया खंडात सर्वात जास्त लोकसंख्या आणि आशिया खंडात विचार केला तर चीन आणि आपण पाहतो, की भारतामध्ये मोठी लोकसंख्या आहे. तर मग ही वाढत्या लोकसंख्येत आपण पाहतो, की उत्पादकता सीमांत उत्पादकता प्राथमिक क्षेत्रामध्ये शून्य आढळते आणि मग अ, वेगवेगळ्या रूढी परंपरा त्यांच्यामध्ये असतात आणि गतिशीलतेचा अभाव असल्यामुळे अतिरिक्त लोकसंख्या ही अतिरिक्त ताण ठरते आणि जे काही थोडंफार उत्पादन होतं ते अतिरिक्त लोकसंख्येतून फस्त होतं. तर अशा प्रकारची स्थिती भांडवलाच्या अभावामुळे वाढत्या लोकसंख्येचा फायदा घेता येत नाही आणि त्यामुळे अधिकच दारिद्र्य निर्माण होऊन आपण पाहतो की राष्ट्र अविकसित राहतं. अविकसित राष्ट्रात विशेषतः अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या आशियन राष्ट्रात लोकशाहीचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येचे लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे आणि यामुळेच मागासलेल्या राष्ट्रात लोकसंख्या वाढीचा प्रश्न हा एक प्रकारची डोकेदुखी होऊन बसला आहे. तीच लोकसंख्या जास्त असल्याने व तिची वाढही जलद गतीने होत असल्याने या प्रश्नाने रुद्र स्वरूप धारण केलेले आहे. त्यामुळेच आर्थिक विकासाच्या दरावर अनिष्ट परिणाम झालेला आहे. तसे पाहिल्यास वाढत्या लोकसंख्येचा दर हा आर्थिक विकासातील एक प्रमुख अडथळा बनलेला आहे. विकासामुळे राष्ट्राचे जे काही उत्पादन वाढते ते सतत होत अस उत्पादन वाढते ते सतत होत असलेले मुलांच्या वर्षावामुळे धूम साफ केली जाते आणि या कारणामुळे या राष्ट्रांना लोकांचे राहणीमान उंचावणे म्हणजे वाढती लोकसंख्या ही जे एक्स्ट्रा उत्पन्न असतं ते फस्त करतं आणि त्यामुळे कायमस्वरूपी ते कुटुंब म्हणा, राष्ट्र म्हणा हे दारिद्र्य रेषेखाली राहतं. विकसित राष्ट्रात मुलांची संख्या जास्त आढळते. बहुसंख्य जनता खेड्यात व दारिद्र्यात राहत असल्याने लोकसंख्येत होणारी वाढ अधिक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे राष्ट्रातील उपभोक्त्यांची संख्या वाढते. त्यामुळे उपभोगावर केला जाणारा खर्च वाढतो. यामुळे राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणारी बचत व गुंतवणूक कमी केली जाते. ही वाढती लोकसंख्या याशिवाय अनेक कितीतरी प्रश्न निर्माण करते. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना देणे कठीण होते. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची गरज निर्माण होते. बेकारी अधिक प्रमाणात निर्माण होते. भांडवलाची निर्मिती कमी होते. लोकसंख्या वाढीचे हे गणित एकट्या व्यक्तीच्या अगर कुटुंबाच्या निर्णयावर अवलंबून नसते. सरकारलाही यावर नियंत्रण करता येत नाही. याचे कारण लोकसंख्येची वाढ ही कुटुंब नियोजनविषयक कोणतीही कल्पना प्रचलित आहे. म्हणजेच कुटुंबात किती मुले असावीत यावर अवलंबून असते. धार्मिक व सामाजिक रूढीमुळे तसेच नेत्यांच्या नैतिक कारणांमुळे कुटुंब नियोजनाच्या कल्पनेला विरोध होतो. त्याचबरोबर कुटुंब नियोजन निर्धास्तपणे करता येईल याची खात्री वाटत नाही. सहजासहजी वैद्यकीय सल्ला न मिळाल्याने व संतती नियमांची साधने सुटसुटीत नसल्याने त्याच्या वापराला अविकसित राष्ट्रात विरोध केला जातो आणि तसेच कुटुंब नियोजनालाही जोरदारपणे विरोध केला जातो आणि म्हणून वाढती लोकसंख्या ही एक विकासातील अडथळा ठरते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर श्रमशक्ती आणि नेतृत्व आपण पाहतो की श्रमशक्ती अविकसित राष्ट्रांमध्ये ही कौशल्ययुक्त नसते आणि त्यामुळेच अनेक अडथळे त्या ठिकाणी येत असतात. राष्ट्रातील लोकांच्या कर्तृत्व शक्तीवरच विकास अवलंबून असतो. ज्या राष्ट्रात श्रमशक्ती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्या राष्ट्राचा विकास जलद होतो. केवळ राष्ट्रात भरपूर प्रमाणात लोकसंख्या असली म्हणजे विकास होतोच असे नाही. अ, उदाहरणार्थ भारतात लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे, परंतु तो अद्यापही अविकसितच समजला जातो. राष्ट्रात श्रम करणाऱ्यांची संख्या किती आहे, तसेच उपलब्ध असलेल्या श्रमाचा सुयोग्य वापर करणारे निष्प्रह नेतृत्व किती प्रमाणात त्या राष्ट्रात उपलब्ध आहे, यावर त्या राष्ट्राचा खरा विकास अवलंबून असतो. राष्ट्रातील सर्वच व्यक्ती या श्रमिक नसतात. राष्ट्रात जर मुलांचे आणि वयोवृद्ध लोकांचे प्रमाण अधिक असेल तर राष्ट्राच्या विकासाची या वर्गांना पोषण्याची जबाबदारी श्रम करणाऱ्या वर्गांवर पडते. त्यामुळे त्यांचे सर्व श्रम विकासासाठी वापरता येत नाहीत. केवळ श्रमशक्ती भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही चालत नाही, तर या श्रमिक वर्गाला
योग्य वळण लावण्यासाठी नेतृत्वाचीही आवश्यकता असते. श्रमशक्ती ही राष्ट्रातील लोकांना किती प्रमाणात सुविधा पुरवली जाते, त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, यावर अवलंबून असते श्रमशक्तीचा विकास. अविकसित राष्ट्रात दारिद्र्य, उपासमार अधिक आढळते. जेव्हा दिवसभर काबाड कष्ट करून पोटभर अन्न मिळत नाही, तेव्हा ते निराश होतात, हताश होतात आणि यातूनच कलहाचा जन्म होतो. त्यांना हुकूमशाही हवीशी वाटते, स्वतःवरचा विश्वास उडतो. अशा परिस्थितीत राष्ट्राचा विकास जलद गतीने घडवून आणायचा असेल, तर योग्य नेतृत्व राष्ट्रात निर्माण केल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण पाहतो की राष्ट्राचा खरा विकास तर नेतृत्वावरच अवलंबून असतो. नेतृत्व हे प्रामाणिक आणि अ, एक कर्तव्यशील जर असेल, तर आपण पाहतो की जगामध्ये असे अनेक राष्ट्र आहेत की जे नेतृत्वातूनच विकसित झालेले आहेत. मग लोकसंख्या कमी अधिक असली तरी चालते. परंतु आपण पाहतो की आपल्याकडे आशियाई राष्ट्रामध्ये विशेषतः भारतामध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काही दशकं चांगलं नेतृत्व भारताला मिळालं आणि भारताने बऱ्या प्रमाणात आपली प्रगती केली. परंतु आपण पाहतो की भ्रष्टाचार ही भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली मोठी कीड आहे आणि भ्रष्टाचाराचंच आपण पाहतो की शासनाचा खूप पैसा वाया जातो. लोकांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. पण आता थोडीफार परिस्थिती बदललेली आहे. या जागतिकीकरणामध्ये आपण पाहतो की थोडंफार आता प्रशासनामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे, पारदर्शकता आलेली आहे आणि आता लोकांपर्यंत योजना पोहोचत आहेत. परंतु आपण पाहतो की ज्या प्रमाणात लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळायला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, पायाभूत सुविधा मिळायला पाहिजे, त्या आजही मिळत नाहीत आणि पर्यायाने आपण पाहतो की लोकांना त्यामुळे विकासाच्या संधी प्राप्त करता येत नाहीत. भांडवल आपण पाहतो की अ, भारतामध्ये भांडवल उपलब्ध वेळेत होत नाही आणि महाग भांडवल उपलब्ध होत असल्यामुळे कोणी ते घेण्याचं धाडसही करत नाही. या सर्व बाबींमुळे आपण पाहतो की भारताचा आणखीनही म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे जर करायचं असेल तर आपण पाहतो की नेतृत्व खूप प्रामाणिक लागतं. आणि नेतृत्वाअभावी आपण पाहतो की लोकसंख्येत लोकांचं तर फार कमी संबंध तिथे येतो पुढे यायला. जर नेतृत्वच चांगलं असेल, तर देशाचा विकास जलद गतीने होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक ही देशाच्या विकासाला पूरक असते, परंतु नसेल तर आपण पाहतो की त्यामुळे देशात विकासात अडथळा निर्माण होतो किंवा दारिद्र्याचं प्रमाण कमी होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. कारण परकीय गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात पैसा येत असतो, राष्ट्रात उद्योग उभे राहतात, नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर होतो, लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि त्यामुळे रोजगार प्राप्तीतून लोकांचं उत्पन्न वाढतं, उपभोग वाढतं म्हणजे पुरवठा बाजू आणि मागणी बाजू ही भक्कम होते, असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे निर्यात वाढूनही आंतरराष्ट्रीय व्यापार हा संतुलित होतो किंवा आधिक्याचा होतो किंवा फायद्याचा होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु आपण पाहतो की नेतृत्वामुळे म्हणा गुंतवणुकीमध्ये अडथळे येतात आणि आपण पाहतो की धोरण जर परकीय गुंतवणुकीला विरोध करणारा असेल, तर अशा स्थितीमध्ये राष्ट्राचा विकास होणार नाही. परकीय गुंतवणुकीचा उपयोग फक्त निर्यात वस्तूच्या उत्पादनासाठीच केला जात असेल, तर फक्त त्या व्यवसायाचाच विकास होईल. त्यामुळे निर्यात वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचेच उत्पन्न वाढेल व राहणीमानही वाढेल. परकीय राष्ट्रे भांडवलाची गुंतवणूक स्वार्थापोटी करत असतात. कोणत्या व्यवसायात भांडवल गुंतवल्याने आपणास अधिक नफा मिळेल याकडे त्यांचे अधिक लक्ष असते आणि या व्यवसायात मिळणारा नफा परकीय राष्ट्रे आपल्या राष्ट्रात नेतात. त्यामुळे अविकसित राष्ट्रातील तेवढे भांडवल कमी होऊन त्यांचा आर्थिक विकास प्रतिकूल परिणाम होत असतो. त्यानंतर भांडवल निर्मितीचा दर आर्थिक विकासातील महत्वाचा अडथळा म्हणजे भांडवलाची कमतरता होय. विकसित राष्ट्रात भांडवल कमी असल्याचे कारण म्हणजे तेथील दारिद्र्य होय. विकसनशील राष्ट्रातील बहुतेक लोक गरिबीने पिडलेले असतात. अशिक्षित, कुशल आढळतात. तसेच कालबाह्य उत्पादन व भांडवलात साधनांचा वापर अशा राष्ट्रात केला जातो. केवळ उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून शेतीकडे पाहिले जाते. या राष्ट्रातील लोक श्रमिकात कमी गतिशीलता असते. लोकांचा फार थोडा संबंध बाजाराशी येतो. सीमांत उत्पादकता अल्प असल्याने उत्पन्न कमी, बचत कमी, गुंतवणूक कमी म्हणून भांडवल निर्मिती ही कमीच असते. त्यामुळे ते कालबाह्य साधनांचा अधिक वापर करतात. जी काही अल्पशी बचत या राष्ट्रातील लोकांकडून केली जाते, तीही सोने, दागिने या स्वरूपात ती साठवली जाते. याचे कारण ग्रामीण भागात बँकेच्या सोयी उपलब्ध नसतात. त्या कारणामुळे अविकसित राष्ट्रात भांडवल निर्मिती कमीच असते आणि म्हणून बहुतांश
राष्ट्र हे अविकसित राहतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे आपण पाहतो की ज्या राष्ट्रांमध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन येत असतं, विशेषतः सामाजिक परिवर्तन खूप महत्वाचं असतं. समाज प्रगल्भ असतो, तिथे विकासाच्या संधी किंवा राष्ट्र विकासाला पूरक वातावरण निर्माण. परंतु जिथे समाज हा रूढी परंपरा प्रिय असतो, परंपरागत विचारसरणीचा असतो, तर तिथे आपण पाहतो की विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात. विकासाचा विचार करताना मानवी बुद्धी, सामाजिक प्रवृत्ती, राजकीय परिस्थिती, ऐतिहासिक घटना याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अविकसित राष्ट्रातील लोक परंपरावादी, अंधश्रद्धाळू असल्याने पारंपरिक गोष्टीवर व मूल्यांवर विश्वास ठेवणारे असतात. धर्माचा व जातीचा पगडा अधिक असल्याने पूर्वीच्या विचारसरणीला सोडण्यास ते तयार होत नाहीत. प्रत्येक व्यक्तीने परंपरेनुसार ठरवून दिलेला व्यवसायच करावा या बंधनामुळे व्यवसायावर श्रद्धा व्यवसायावर श्रद्धा कमी होऊ लागते आणि त्यामुळे उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्याने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडते आणि त्यामुळे बचत व गुंतवणुकीवर सुद्धा परिणाम होतो. पैसे, सोने, दागिने, सामाजिक विधी यावर अधिक खर्च केला जातो. अविकसित राष्ट्रातील लोक नवीन मूल्ये किंवा शोध स्वीकारण्यास तयार होत नाहीत. अविकसित राष्ट्रातील लोकांचे शिक्षण सुद्धा शैक्षणिक विकास सुद्धा विकासाला अडथळा निर्माण करतात. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षणाऐवजी कारकुनी व नोकऱ्या मिळवून देणाऱ्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच अविकसित राष्ट्रातील शिक्षण पद्धती ही कारकून निर्माण करणारी असे म्हटले जाते. त्यामुळे राष्ट्रीय तांत्रिक ज्ञानात मागे पडतात. दैववादी असल्याने मानवी प्रयत्नाने प्रगती होऊ शकते यावर त्यांचा विश्वास नसतो आणि म्हणूनच ती मागासलेली राहतात. याबद्दल डॉक्टर त्यानंतरचा मुद्दा आहे की अनुकरण परिणाम. आपण पाहतो की अविकसित राष्ट्रात लोक राष्ट्र अविकसित राहण्याचं अनुकरण हे कारण सांगितले जातं की अनुकरण परिणाम हा उपभोग प्रवृत्ती वाढवतो. दुसऱ्याचं पाहून आपण पाहतो की लोक वर्तवणूक करत असतात. शेजाऱ्याकडे काही वस्तू आली की आपले क्षमता नसतानाही ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून आर्थिक अडचणीत येतात आणि दारिद्र्यात लोटल्या जातात. तर अशा प्रकारची स्थिती अनुकरणीय परिणाम हा विकासातील एक अडथळा ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे बचत व गुंतवणूक घटते. व्यक्तीचा उपभोग हा व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नावर अवलंबून असत नाही, तर बऱ्याच वेळा तो राहणीमानाच्या परिणामावर किंवा आपतेष्टांच्या उपभोग परिणामावर अवलंबून असतो. काही वेळेला व्यक्तीला असे वाटते की आपल्या मित्राजवळ किंवा नातेवाईकाजवळ रेडिओ, टीव्ही, रेफ्रिजरेटर, मोटरसायकल इत्यादी आहेत म्हणून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्या वस्तू आपल्याजवळील असाव्यात हा असा त्याचा आग्रह असतो आणि त्यामुळे त्याचे उत्पन्न जे थोडंफार प्रमाणात वाढते ते या वस्तूच्या खरेदीवर जाते. याचाच अर्थ असा की आपले उत्पन्न वाढले असता बचत वाढविण्यापेक्षा उपभोग वाढवतो. व्यक्तीचा उपभोग खर्च हा आपल्या खरेदी शक्तीवर अवलंबून नसतो, तर ते दुसऱ्याच्या ऐषारामी वस्तूंवर कसा खर्च करतात यावरही बऱ्याच वेळा तो अवलंबून असतो आणि यालाच अनुकरण परिणाम असे म्हटले जाते. या परिणामाने लोकांच्या बचत शक्तीवर विपरीत परिणाम होतो. अमेरिकेतील अंदाजे 75% लोक यामुळे बचत करू शकत नाहीत. याचा अर्थ ते गरीब आहेत असे नसून ते आपल्यापेक्षा श्रीमंत लोक ज्या पातळीचे जीवन जगतात त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्या अनुकरणामुळे खर्च वाढून बचत होत नाही. अविकसित राष्ट्रातील गरिबीचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी विकसित राष्ट्रे अनेक प्रकारे मदत करीत आहेत. या मदतीबरोबर ही राष्ट्रे आपले उच्च राहणीमानही निर्माण करीत आहेत. अविकसित राष्ट्रातील लोक अनुकरणशील असल्याने परकीय राष्ट्रांइतके राहणीमान वाढवण्यासाठीही खर्च अधिक करतात आणि त्यामुळे उपभोग प्रवृत्ती वाढ होऊन बचत घटते आणि बचत घटणे म्हणजे विकासाला बाधक. त्याचबरोबर आणखी एक अडथळा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की तांत्रिक ज्ञानाचा अभाव असतो. आपण पाहतो उद्योग, व्यापार यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हा आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक असतो, परंतु अविकसित राष्ट्रातील उद्योगपती आणि व्यापारी यांच्यात अ, तांत्रिक ज्ञानाचा अभाव असतो आणि त्यामुळे आर्थिक शर्यतीत देश मागे पडतो. त्यानंतर दळणवळण व वित्तपुरवठ्याचा अभाव असतो. आपण पाहतो की विकासाची पहिली अट असते पायाभूत सुविधा. त्याच्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि तोच त्याचा अभाव अल्पविकसित राष्ट्रांमध्ये असतो. वित्तपुरवठ्याचा पुरवठाही आपण पाहतो की पुरवठ्याचा अभाव असतो आणि त्यामुळे बँकांची संख्या कमी असल्यामुळे किंवा त्यांच्याकडे पैशाचा साठा कमी असल्यामुळे ते वेळेवर कर्ज पुरवठा करू शकत नाहीत अल्प व्याजदरामध्ये आणि त्यामुळे विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर स्पर्धा आपण पाहतो की स्पर्धेमध्ये
आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अविकसित राष्ट्रांना विकसित राष्ट्रांसोबत स्पर्धा करावी लागतात आणि त्या तुलनेत विकसित राष्ट्रातील वस्तूंची निर्मितीही चा खर्च हा जास्त असतो, गुणवत्ता त्यामध्ये तेवढी नसते आणि त्यामुळे विकसित राष्ट्रामध्ये तंत्रज्ञानावर आधारित आणि कमी खर्चामध्ये निर्माण झालेल्या वस्तूला मागणी वाढते आणि अल्पविकसित राष्ट्रातील वस्तू या या स्पर्धेमध्ये मागे पडतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राजकीय इच्छाशक्ती आपण पाहतो, की राजकीय इच्छाशक्ती हा राष्ट्राचा विकास घडवून आणू शकते. परंतु जर आपल्याकडे आपण पाहतो लोकशाही ज्या पक्षाला बहुमत आहे तेच पक्ष सत्तेवर येतं. बहुमत नसेल तर आपण पाहतो खुर्चीसाठी कितीही तडजोड हे लोकं करायला तयार राहतात आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात भ्रष्टाचार वाढून देशाचा विकास होत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर अशा प्रकारे ही राष्ट्राच्या विकासातील अडथळे आपल्याला या प्रकारची सांगता येतील, की ह्या सर्व कारणांमुळेच राष्ट्राचा विकास घडून येत नाही. जर राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल, तर यावर पॉझिटिव्ह रीतीने उपाययोजना झाली पाहिजे. जसं की भांडवलाचा पुरवठा वाढला पाहिजे. त्याचबरोबर राजकीय नेतृत्व चांगलं मिळालं पाहिजे. त्याचबरोबर नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे. बाजारपेठेचा विस्तार झाला पाहिजे. लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं की उपभोग वाढेल, उपभोग वाढला की म्हणजे भांडवलाची मागणी वाढेल आणि त्यातून गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढली की विकासाला चालना मिळेल. तर अशा प्रकारे विकास होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.